नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आणला हलवा. तर हलव्याचं कालवण करायचं आहे. हलव्याचं डोकं आणि शेपूट 2-3 तुकड्या कालवणासाठी घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्यात. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची टेचून घालणार आहोत. तर इथे 7-8 पकळ्या लसणाच्या 1 इंचवर इतकं आलं आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, टेचून त्यामध्ये घातली आहे. टेचलेली नसेल तर तुम्ही पेस्ट घालू शकता. आणि हे सर्व तुम्हाला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. तर आता मी हे सर्व गुलाबी रंगावर परतून घेते आणि लगेच त्यामध्ये आपण आगरी मसाले घालूया. सर्व मसाले घरगुती आहेत. आगरी तिखट घातलंय 1 चमचा, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, थोडीशी धणेपूड आणि चवीपुरतं हिंग. आता तुम्हाला हिंग आवडत नसेल, नाही घातलं तर चालेल, पण हलव्याचं जे कालवण असतं ते करताना हिंग आणि लसूण थोडासा जास्त घालावा, कारण हलवा हा मासा उग्र वासाचा आहे. त्याचा जो वैसट वास असतो तो कमी होतो. आता मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं. पाणी गरमच घालावं, म्हणजे कालवणाला तरी खूप छान येते. कमी तेल असलं तरी खूप छान येते. आता त्यामध्ये हलवा म्हणजे स्वच्छ धुतलेला हलवा घालूया. आता हलवा घातल्यानंतर आपल्याला या कालवणामध्ये बटाटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथे बटाटा घालणार नाहीये. त्यामुळे मी लगेच त्यामध्ये टॅमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण, जे आपण घरगुती वाटण करतो, खोबरं भाजून ते वाटून घेतलेलं आहे. पाटा असेल तर पाट्यावर वाटा, नाहीतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात वाटू शकता. तर ते सुद्धा मी 1 चमचाच घातलाय, म्हणजे हलव्याचा जो ओरिजिनल सुवास आहे तो आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि आता तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर टॅमॅटो घालायचा नाही, कारण मग बटाटा लवकर शिजत नाही. आता हे सर्व घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. मीठ चवीपुरतं घालायचं आहे. तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चाखून पुन्हा मीठ घालू शकता. त्यामुळे सुरुवातीला मीठ कमी घातलं तरी सुद्धा चालेल. हे सर्व नवशिक्यांसाठी आहे. आता कालवणावर झाकण देऊन त्या झाकणावर पाणी ठेवावं, म्हणजे आपण कालवण जर मंद गॅसवर, एखाद्याला वेळ नसतो शिजवायला, मी तर मंद गॅसवर 5-6 मिनिटं शिजवणार आहे, पण ज्याच्याकडे वेळ नसेल तर त्यांनी फास्ट गॅसवर ठेवताना पाणी ठेवावं. आणि कधीही कालवण करताना पाणी ठेवावं, म्हणजे जर रस्सा आटला तर ते तुम्हाला वरचं गरम पाणी घालता येतं. आणि पाणी ठेवल्यामुळे रस्सा जास्त आटत सुद्धा नाही. तर आता तुम्ही बघू शकता, कालवणाला खूप छान रंग आला आहे. कालवण शिजलेलं देखील आहे आणि मस्त दिसते. सर्व घमघमाट कालवण्याचा घरभर पसरलेला आहे. आणि आता त्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आगरी पद्धतीने हलव्याचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.